बॉल गरम होईपर्यंत बस, पण त्याच्या बॉलावर बस. गाणं लावा ना. नाही, आता सात्विक आणि नरेनची आणि याची अडीवरीची टीम आहे, दोघी खेळतील ना, ती झाल्यानंतर निघणार म्हणजे 3-3 ओव्हर, 6 ओव्हर नंतर घरी. चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपला सामना लवकर सुरू करायचा आहे. खूप जास्त वेळ झाली आपल्याला. कालचा तो अक्षयचं ते बघ, धारावेला आहे. धारावे मेडन ओव्हर टाकलं इकडेच चला सामना लवकर सुरू करायचा आहे. सात्विक 11 आयुष 11 लवकरात लवकर. 3 ओव्हरचा असेल म्हणून सामना. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. हा सामना 3 षटकाचा असणार आहे. नोंद घ्या. याची नोंद घ्यायची. निखिल आपल्या संघाला पहिलं शतक घेऊन येत आहे निखिल. सुंदर अशी गोलंदाजी. पाहूया पंचांचा निर्णय. सुंदर असा अपील फेटाळलेला आहे. नॉट आउट. एक चेंडू एक धाव. सुंदर असा मारलेला फटका रोशन यांनी. पाहूया स्ट्राईकला आलेत नरेन. आपल्या संघाला जिंकवण्यासाठी काय कामगिरी करतायत ते पाहूया आपण. सात्विक 11 संघाची जबाबदारी ते घेऊन आलेत आपल्या खांद्यावर. पाहूया निखिल यांचा दुसरा चेंडू. सुंदर असा पाहायला भेटतो आपल्याला चेंडू. 2 चेंडू 1 धाव. नरेन यांना काही समजलेला नाही या चेंडू निखिल यांचा. ज्या गतीने ते चेंडू टाकतायत तर नरेन यांना काही कळत नाहीये. पाहूया पुढचा तिसरा चेंडू निखिल यांचा. त्याचा मारा करतील नरेन. आणि पंचांचा इशारा वाईट चेंडू. अतिरिक्त चेंडू अतिरिक्त धाव. धाव संख्या 2. 2 चेंडू 2 धावा. पाहूया पुढचा चेंडू निखिल यांचा. त्यांचा सामना करतील नरेन. सुंदर असा चेंडू. पुन्हा नरेन यांना काही कळालेला नाहीये. फसवा चेंडू गेलाय. सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत आयुष 11 अडीवरील संघाचे गोलंदाज निखिल. खूप छान गोलंदाजी करतायत. पाहूया पुढचा चेंडू. सामना करतील नरेन. पुन्हा एकदा तोच चेंडू. सेम चेंडू. फसवा चेंडू. पुन्हा नरेन यांना काही कळालेला नाहीये. 3 डॉट चेंडू. 4 चेंडू 2 धावा. पहिल्या शतकातले झालेले 4 चेंडू खात्यामध्ये जमा 2 धावा. सुंदरसा मारलेला ऑफच्या दिशेने फटका. 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न.
प्रयत्न हा झालेला आहे यशस्वी. 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण. या 2 धावेनंतर धावसंख्या पोहोचते ती 4 वर. 5 चेंडू 4 धावा. सुंदर असं प्रदर्शन पाहायला भेटते आपल्याला. पहिल्या शतकातला शेवटचा चेंडू पाहूया. शेवटच्या चेंडूवर नरेन काय कमाल करतायत. सुंदर असा मारलेला हा फटका आणि हा जातोय तो सीमा रेषेच्या पार. आणि हा लागलेला मोठा झटका षटकाराचा. या षटकाराने या सात्विक संघाची धावसंख्या पोहोचते ती 10 वर. एका शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 10. सुंदर असा मारलेला फटका. स्ट्रेटच्या दिशेने मारलेला षटकार. सुंदर अशी फलंदाजी. शेवटी त्यांनी त्यांचा बदला पूर्ण केला. 3 चेंडू डॉट केल्यानंतर त्यांनी 4थ्या चेंडूवर जो मारलेला षटकार. सुंदर असा मारलेला सरळ दिशेने षटकार. अडीवरी संघाचा पुढचा षटक घेऊन येत आहेत. आपली जबाबदारी घेऊन येत आहेत ते स्वरूप. खूप सुंदर अशी गोलंदाजी केली होती त्यांनी मागच्या सामन्यामध्ये जी आपण पाहिली होती. पहिला चेंडू डॉट चेंडू. कुठे भेटू ना इकडेच आहे काय स्टेशनला येशील डायरेक्ट. मग कुठे हा मग ये चल आता पहिला संपलाय. चालू आहे. दुसरा चेंडू स्वरूप यांचा. सुंदर असा टाकलेला चेंडू मागे चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणि सात्विक 11 संघाला लागलेला पहिला झटका तो म्हणजे रोशनच्या स्वरूपात लागलेला पहिला झटका. रोशन यांना जावं लागणार आहे बॅक टू पॅव्हेलियन मध्ये. त्यांची जागा घेण्यासाठी पाहूया कोण येते. त्यांच्या संघाचा रुपेश. एका शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 10 वर. दुसऱ्या शतकातला तिसरा चेंडू स्वरूप याचा. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. परंतु पंचांचा इशारा येतोय तो वाईट चेंडू. अतिरिक्त धाव संख्येत होते वाढ. धावसंख्या पोहोचते ती 11 वर. 2 चेंडू 11 धावा. पुढचा चेंडू. सुंदर असा फटका मारायचा प्रयत्न परंतु मागे क्षेत्ररक्षक तैनात उभा आहे. सुंदर असा झेल. पुन्हा एकदम झटका सात्विक 11 संघाला रुपेशच्या स्वरूपात. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला स्वरूप याची. 3 चेंडू 2 गडी बाद केलेत त्यांनी आणि धावसंख्या ठेवली ती स्थिर 11 वर. खूप सुंदर असं प्रदर्शन पाहायला भेटते त्याचं आपल्याला. सांगितल्याप्रमाणे राजापूर प्रीमियर लीग मध्ये नावाजलेले हे व्यक्तिमत्व आहे. खूप सुंदर अशी गोलंदाजी करताना पाहायला भेटतं आपल्याला. खूप सुंदर अशी फलंदाजी करताना पाहायला भेटतं आपल्याला. पाहूया पुढचा 4था चेंडू स्वरूप यांचा. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 2 गडी बाद केलेत त्यांनी. अजून उर्वरित त्यांचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि हा पंचांचा इशारा वाईट चेंडू अतिरिक्त धावसंख्येत होते वाढ. धावसंख्या पोचते ती 12. 3 चेंडू 12 धावा. पुढील चेंडू
सुंदर टाकलेला चेंडू, डॉट चेंडू. खूप सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. पुढील 5वा चेंडू आणि हा एका धावेसाठी वंडी. यानंतर धावसंख्येत वाढ होते, ती धावसंख्या पोचते 13 वर. शेवटचा बॉल, दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू स्वरूप यांचा. पाहूया शेवटच्या चेंडूवर काय कामगिरी करतायत. सुंदर अशी कामगिरी करताना दिसली आपल्याला. डॉट चेंडू, खूप सुंदर असं शतक पाहायला भेटलं आपल्याला. एका शतकात 3 धावा, 2 गडी बाद. खूप सुंदर असं षटक टाकले स्वरूप यांनी आपल्या संघासाठी. 2 शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 13. शेवटचं शतक, हाणामारीचं शतक जे आपल्याला पाहायचंय. या 6 चेंडू मध्ये किती धावा येत आहेत, किती गडी बाद होत आहेत. पुढील गोलंदाज वैभव यांनी गेल्या सामन्यात खूप चांगली अशी गोलंदाजी केली होती. सामना जिंकण्यासाठी त्यांनी खूप तडजोड केली होती. खूप धावा रोखल्या त्यांनी, खूप चांगलं प्रदर्शन केलं त्यांनी. पाहूया आता शेवटच्या ओव्हरमध्ये काय कामगिरी करतायत ते. सुंदर अशी कामगिरी दिसते आपल्याला पहिल्याच चेंडूवर त्यांची. डॉट चेंडू, शेवटचे 5 चेंडू बाकी. पाहूया किती धावा खर्च करतायत ते आपल्या संघासाठी आणि किती धावा रोखतायत. त्यांचा सामना करतायत स्वस्तिक 11 संघाचे नरेन. पुढचा चेंडू, सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलेला आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. वैभवनी धावसंख्या स्थिर केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 13. धावसंख्या काय पुढे सरकत नाहीये. खूप सुंदर असं प्रदर्शन दिसतं आपल्याला 2 चेंडूचं. पाहूया तिसरा चेंडू. पुन्हा एकदा स्लो बॉल. ऑफच्या दिशेने फटका. एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहूया पंचांनी फेटाळलेलं हे अपील. खूप सुंदर असं अपील, खूप सुंदर क्षेत्ररक्षण होतं. 2 धावा घेण्यात यशस्वी. धावसंख्येत होती वाढ. धावसंख्या पोचते ती 15 वर. 3 चेंडू 15 धावा. 3 चेंडू 15 धावा. राहिलेले शिल्लक 3 चेंडू. खूप सुंदर गोलंदाजी करतायत वैभव, ते आपल्याला पाहायला भेटतंय. चौथा चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी. डॉट चेंडू. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये त्यांनी 2 धावा खर्च केलेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत त्यांचे. एकही एक्स्ट्रा दिलेला नाही अजूनपर्यंत त्यांनी. आणि हा सुंदर असा झेल त्यांनी स्वतःच गोलंदाजी करून स्वतःच क्षेत्ररक्षण केलेले आणि हा सुंदर असा घेतलेला झेल. नरेन यांना चेंडू काही कळालेला नाहीये. हवेत बॅट फिरवल्याप्रमाणेच ही बॅट त्यांची फिरली. बॅटीला कट लागून बॉल उंचावर गेला. उंचावर गेल्याने वैभव झेलच्या खाली, झेल वैभवच्या हातात आणि गडी बाद. सुंदर अशी कामगिरी वैभव यांची. 5 चेंडू मध्ये 2 धावा देऊन 1 गडी बाद केलाय त्यांनी. तर शेवटचा चेंडू त्यांचा, शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू. पाहूया सात्विक 11 आपली धावसंख्या कुठपर्यंत पोहोचवते. आतापर्यंत झालेली धावसंख्या आहे ती 15. शेवटचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी जी आपल्याला पाहायला भेटली वैभव यांची. 3 षटकाच्या समाप्तीनंतर ती धावसंख्या झालेली 15. आयुष 11 अडिवरे संघाला जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 18 चेंडू 16 धावांची गरज. लक्ष काही मोठं नाहीये सामना जिंकण्यासाठी.
या पुढचा सामना आरजी फायटर्स विरुद्ध विक्की स्पोर्ट्स देवगड. त्यांनी टॉस साठी स्टेज जवळ यायचे. आपल्याला त्वरित टॉस उडवून घ्यायचे. लवकरात लवकर स्टेज जवळ यायचे. चला आयुष 11 आपले दोन लवकर फलंदाज पाठवायचे. आयुष 11 अडिवरी संघाला जिंकण्यासाठी 16 धावांचं लक्ष काही मोठं नाही आपल्यासाठी. 18 चेंडू मध्ये 16 धावा करायच्या आहेत. परंतु आपल्या समोर गोलंदाजी तेवढेच वेगवान आहेत जेवढे आपले फलंदाज वेगवान आहेत. आपल्याला सामना जिंकण्यासाठी 16 धावा पूर्ण करायच्या आहेत. बॉल पाठवलंय. हळू जा अरे, धडपडू नकोस. अच्छा आरजी फायटर्स विरुद्ध विक्की स्पोर्ट्स देवगड. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेज जवळ यायचंय. आपल्याला टॉस उडवायचंय. यानंतरचा सामना होणार आहे आरजी फायटर्स विरुद्ध विक्की स्पोर्ट्स. चला आयुष 11 आपले दोन फलंदाज पाठवायचे. विक्की स्पोर्ट्स आपल्या कर्णधाराला पाठवायचंय लवकरात लवकर. टॉस उडवायचंय. आले काय आले टीम ती आयुष 11 संघाचे कर्णधार त्यांनी जरा स्टेज जवळ यायचे. माईकशी संपर्क साधायचे. विक्की स्पोर्ट्स आयुष 11 ची आली का आरजी फायटर्स विक्की स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेज जवळ यायचे. तुला केले का काय मला केले ते 1000 रुपये आधी आयुष 11 कर्णधार स्टेज जवळ यायचे जरा तुम्ही. पहिल्या शतकातला पहिला चेंडू. चांगला अपील फेटाळलंय. स्ट्राईकला स्वरूप, नॉन स्ट्राईकला अक्षय. गोलंदाज प्रणित आहे ना प्रणित पुढचा चेंडू. पाहूया पंचांचा निर्णय. डॉट चेंडू. 2 चेंडू 0 धावा. आयुष 11 संघाने अजून आपलं खातं काही उघडलेलं नाहीये. 16 चेंडू 16 धावांची गरज. पाहूया तिसरा चेंडू. सुंदर असा मारलेला लेगच्या दिशेने फटका. खाली क्षेत्ररक्षक नाही आणि हा सुंदर असा चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. सात्विक स्वरूप यांच्या बॅटीतून निघालेला चौकार. सुंदर असा चौकार. लेगच्या दिशेने मारलेला फटका. सांगितल्याप्रमाणे स्वास्तिक खूप उत्कृष्ट गोलंदाजी आहे त्याचप्रमाणे फलंदाजी आहे. ते आपली कामगिरी आपल्याला दाखवत आहेत. स्वरूप 3 चेंडू 4 धावा. पाहूया चौथा चेंडू.
पुन्हा एकदा चांगला फटका मारायचा प्रयत्न, परंतु प्रयत्न काही यशस्वी नाही झालेला आहे. 4 चेंडू 4 धावा. हॅलो हॅलो 12 धावांची गरज. अजून तिथंच आहे गाडी, अजून लोड नाही झाली. सुंदर असा फटका, एक धाव पूर्ण. टाकले बघा ना. पाहूया, एका धावेवरच समाधान मानतायत. हॅलो एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 5 वर. टाकले बघा जरा. 5 चेंडू 5 धावा. क्लूज टू विरार. 5 चेंडू 5 धावा. ड्रायव्हरला विचार. पहिल्या शतकातला शेवटचा चेंडू. आतापर्यंत आलेले बॉल टू रन हो चालेल चालेल. 5 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू. सुंदर असा मारलेला हा फटका आणि हा जातो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, हा सीमारेषे पार. आणि हा षटकार, या षटकाराने धावसंख्या होते ती म्हणजे 11. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 11. आयुष 11 अडिवरे संघाला जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 12 चेंडू 5 धावांची गरज. खूप सुंदर असं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला भेटते त्यांचं. आरजी फायटर्स, विकी स्पोर्ट्स दोन्ही कर्णधार आलेत का? दोघं पण आलेत. सात्विक 11 संघाचा दुसरे षटक घेऊन येत आहेत पंकज. पहिला चेंडू आणि हा सुंदर असा मारलेला फटका. पाहूया किती धावा. 1 धाव पूर्ण. संघाला जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 11 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. दुसरा चेंडू पंकज यांचा आणि पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला फटका सीमारेषे पार. आणि या षटकाराने आयुष 11 अडिवरे संघ विजयी. विजयी संघाचं सुद्धा अभिनंदन, पराभूत संघाचं सुद्धा अभिनंदन. या पुढील सामना होत आहे आरजी फायटर्स विरुद्ध विक्की स्पोर्ट्स देवगड.